भिवंडी तालुका के पिंपलास गांव में कांग्रेस थाने जिला अध्यक्ष व डीवाई फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक दयानंद जी चोरघे के मार्गदर्शन में न्यू तूफान 40+ क्रिकेट संगठन पिंपलास द्वारा आयोजित स्वर्गीय मोतीराम बालू चोरघे चषक 2022 का आयोजन आज दिनांक 2 दिसंबर 2022 से 4 दिसंबर 2022 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर कांग्रेस थाने जिला अध्यक्ष व डीवाई फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक दयानंद जी चोरघे, भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटना अध्यक्ष प्रताप पाटील, युवा नेते वीरेन चोरघे, डीवाई फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष योगेश पाटील, कांग्रेस महिला आघाड़ी अध्यक्षा वीरशालीताई भरत भोईर सहित अनेकों मान्यवरों ने अपनी अपनी उपस्थिति दर्शाई। आए हुए सभी मान्यवरों का स्वागत सम्मान न्यू तूफान 40+ क्रिकेट संगठन के कार्यकर्ताओं द्वारा शाल व पुष्पगुच्छ तथा सम्मान चिन्ह देकर स्वागत किया। तो वहीं इस क्रिकेट स्पर्धा में 28 टीमों ने भाग लिया, जिसमें प्रथम पारितोषिक सिद्धि विनायक स्पोर्ट्स अंजूर, द्वितीय पारितोषिक स्वराज्य स्पोर्ट्स कशेली, तृतीय पारितोषिक मारू आई स्पोर्ट्स दीवे। इन सभी को मान्यवरों के करकमलों द्वारा रोक रकम व ट्रॉफी देकर सम्मानित किया गया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। स्वागत करतोय, सुस्वागतम सुस्वागतम। साहेबांच्या माहितीसाठी चालू सामना सेमीफायनलचा सामना सुरू आहे। मरुआई स्पोर्ट दिवे वर्सेस सिद्धिविनायक अंजूर। मरुआई स्पोर्ट दिवे या संघाने 18 चेंडूमध्ये म्हणजे 3 षटकामध्ये 20 धावा केलेल्या आहेत आणि 18 चेंडूमध्ये 3 षटकामध्ये 21 धावा करायचं आव्हान सिद्धिविनायक अंजूर संघाला दिलेले आहे। दुसऱ्या इनिंगला सुरुवात होत आहे। पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते सुधाकर आणि फलंदाजीसाठी सज्ज होत आहेत निलेश। अनुभवपणाला लावावा लागेल। पहिल्या षटकात सुधाकरच्या माइंडमध्ये असेल की 5 धावांच्या आत मी येणार ओके, तर पहिल्या षटकात निलेश पाटील यांच्या मनात काय बघूया। खरं तर या नवीन 40+ मध्ये ज्या संघांनी या 3 दिवसामध्ये स्पर्धेमध्ये भाग घेतले त्या सर्व संघांचे मनापासून अभिनंदन करतो। पिंपलास या गावातील या नवीन 40+ मध्ये जे संघ खेळत असतात त्या सर्व आयोजकांचे मनापासून अभिनंदन करतो की चांगले आयोजन नियोजन आणि ही स्पर्धा त्यांनी सुरू केली। खरं तर रुक्षण हा नेहमीच माझ्या पाठीमागे राहिला आणि प्रत्येक वेळोवेळी सांगायचं की साहेब आम्हाला स्पर्धा ठेवायची आहेत तुमच्या वडिलांच्या स्मरणार्थ। ज्या क्षणी त्यांनी सांगितलं त्याच क्षणी त्यांना सांगितलं का ठीक आहे, चांगला तुम्ही त्या पिंपलास गावाच्या माध्यमातून तुम्ही जर ठेवत असतील तर जे काही सहकार्य असेल आपण करू। खरं तर हे सर्व सहकार्य खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेमध्ये सर्वच म्हणजे कुठल्याही प्रकारचा राजकारण न करता सर्वच मान्यवरांना या व्यासपीठावर त्यांनी बोलवलं। खरं तर सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो। मागच्या रविवारी या पिंपलास गावामध्ये म्हणजे पिंपलास लिंग प्रताप याच गावातील जवळपास 10 ते 12 संघ तयार झाले होते आणि तिथे सुद्धा मी याच वेळेला त्या स्पर्धेमध्ये बक्षीस समारंभाच्या वेळेला आलो होतो आणि खूप चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या नियोजनाने त्यांनी कार्यक्रम चांगला केला। खरं तर रुक्षण आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि प्रताप तर माझा भाऊ आहे आणि चांगल्या पद्धतीने मी सुद्धा या पूर्ण तालुक्यामध्ये ते नवीन 40+च्या माध्यमातून आढावा घेतो। चांगल्या पद्धतीने त्यांची सुद्धा त्या 40+च्या माध्यमातून वाटचाल चालू आहे आणि नवीन 40+ मध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचे संघ खेळवतात आणि जे नियम अटी त्या मी सातत्याने बघत असतो। खरं तर 2009 मध्ये या 40+ खऱ्या अर्थाने जन्माला या भिवंडी तालुक्यामध्ये आम्ही बालाजी चषकच्या माध्यमातून जन्माला आणला आणि मी आणि म्हणजे माझे मित्रबंधू म्हणजे कुंदन पाटील आम्ही दोघांनी ही स्पर्धा आमच्या गावावर बालाजी चषक या नावाने 2009ला ठेवली होती आणि त्यावेळेला जवळपास मला वाटतं 8 संघ आपण त्या वेळी ते 40+ आम्ही खेळवलं। आता 40+ खेळत असताना अनेकांचा हे झाली की साहेब जर या वयामध्ये जर त्यांना खेळत असताना काय इजा झाली काय झाली, अरे पण बघूया। कर्जतमध्ये असाच मी त्या वेळेला बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाला गेलो होतो
कर्जतला, आणि ते कर्जतमध्ये मी 2008 मध्ये 40+ मी ती बघितली, आणि आपण 2009ला ही 40+ आपण या तालुक्यामध्ये खेळवलं. आता मला वाटतं 8 संघ खेळवलं मी तालुक्यामध्ये. मला वाटतं 80 पेक्षा अधिक जास्त हे संघ या तालुक्यामध्ये झाले, आणि म्हणजे 100 ते 150 मला वाटतं एक भिवंडी 40+, एक प्रतिभ भाऊंची आहे, प्रताप भाऊंची आहे, आणि काहीतरी धनंजयची आहे. आता नवीन काहीतरी मला वाटतं ते आमच्या त्या साईडला पण सुरुवात करत आहेत. म्हणजे एखाद्या असोसिएशनमध्ये जर 50 असतील तर तालुक्यामध्ये 200 संघ व्हायला काही हरकत नाही. आणि ते सुरुवात झाल्यानंतर आपण एखाद्या वेळेला की घराजवळ दाराजवळ एखादा आपण रोपटा लावतो, त्याला खतपाणी घालतो आणि मोठा करतो. मोठा झाल्यानंतर त्याला फळं येतात आणि ते फळं गोड लागतात. या पद्धतीने आपण 2009 मध्ये ही रोपटं लावलं आणि त्याची फळं आता आपल्याला बघायला लागतील की गोड झालेली आहे, आपल्याला बघायला मिळत आहे. आज या नवीन 40+ चांगल्या पद्धतीने त्यांची वाटचाल आहे. शुभेच्छा त्यांना देतो. आणि या पिंपलासमध्ये आयोजकांनी आम्हाला इथे बोलवलं, आमचा मान सन्मान केला, मनापासून तुमचे अभिनंदन करतो. आणि पुढच्या वर्षी पुन्हा आम्हाला बोलवाल अशी मी विनंती करतो, किंवा खात्री तर आहेच. आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साईचा पहिला चेंडू धाबे एसटीच्या बाहेरचा चेंडू आहे. एक मार्गी धाव घेण्याचा प्रयत्न मैदान नाहक खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये गडी बाद झालेला आपल्याला, परंतु त्यांना विचार करता आला नव्हता. फलंदाज बाद झाले, गोलंदाज असता निलेशसाठीचा हा चेंडू आहे. वांड्राचा पट्टा, व्हॉट अ ग्रेट कॅच. बाळाराम आजच्या दिवसामध्ये त्यांनी केलेली आहे कमाल. पहिली विकेट हॅट्रिक घेतली आणि या वेळेस कमालीचा झेल टिपला. व्हॉट अ ग्रेट एफर्ट, वेल जज अँड इक्वली वेल टेकन बाय द फिल्डर. यस, विकेट गोज डाऊन. निलेश बाद आपल्याला निश्चितच होते. गोलंदाज तयार जयेश. यावेळी 8व्या बदली खेळून काढण्याचा प्रयत्न होता. चेंडूपळीचा कोणताही संपर्क मैदानाच्या आतमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. आणि गती परिवर्तन करून टाकलेला आहे. अगदी बॅटच्या मला असं वाटतं शिरोबाजी चेंडू आदळला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचले. चेंडू जयस्टार. यावेळेस व्हॉट अ ग्रेट शॉट. ज्या फटक्यासाठी हा फलंदाज जाणला जातो, इतर फलंदाज काहीही करू द्या, परंतु मला माझा कित्ता गिरवायचा हे सांगत असताना विजयाची चाहूल लावणारा, शंकरात करणारा मणिलालच्या बॅटमधून हात असे 1-2 फटके अजून प्रोड्यूस झाले तर या सामन्यातील हवा पूर्णपणे निघून जाईल. आणि यावेळेस काय घडणार आहे, प्रेक्षकाने फार मोठी चुकी केलेली आहे. आपल्या संघावर केलाय अन्याय. या उलटा चेंडू आहे. समर्थ दिशेने खेळून काढला. डीप मध्ये सायना चेंडूपर्यंत येण्याचा प्रयत्न करतील. चेंडू अडकतील, पोटी करतील. अशा वेळेस फक्त एक धाव घेण्याची संधी होती, ती संधी पूर्ण केली गेली. धावपलकर एक घेऊन जाईल. गोलंदाज तयार. यावेळेस अप्र झाला. धावपलकर धाव आहेत 11. इथे फटका फसला, धक्का बसला. आता हा फलंदाज मैदानातून बाहेर निश्चितच निघणार आहे. आणि कदाचित या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरेल का, नेमकं काय घडेल.